नसरापूरमधल्या अत्याचार प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। नराधम भीमराव कांबळेची पोलीस कोठडी आज संपतेय। आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची शक्यता आहे। आज दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज देखील वर्तवला जातो। या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, नराधम कांबळेची आज पोलीस कोठडी संपतेय, त्यामुळे आज कशा पद्धतीने सुनावणी होईल, दोषारोपपत्र दाखल होण्याचा देखील अंदाज वर्तवला जातो। कल्याणी बरोबर आहे, कारण मागच्या दोन्ही वेळेस सुरक्षेच्या कारणास्तव आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्याला दोन्ही वेळेस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आला आणि खटला चालवण्यात आला। गेल्या वेळेस जेव्हा त्याला विचारलं की पोलिसांवर तुमचा काही दबाव आहे का, त्याने नाही म्हणून सांगितलं आणि ज्यांनी काही सगळे काही कृत्य केलंय त्याची देखील कबुली दिलेली आहे आणि यामध्ये लहान मुलांचे देखील काही जबाब नोंदवण्यात आले। प्रकरण अतिशय संवेदनशील पद्धतीने सगळं हाताळण्यात येत आहे आणि पुणे पोलिसांनी दिलेला शब्द देखील पाळले। नाशिकचे जे जिल्हा न्यायाधीश जिल्हा वकील विधिज्ञ आहेत मनीष अरोरा, त्यांची देखील सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दोषारोप पत्राचं काम देखील आता या अंतिम टप्प्यात झालेलं आहे आणि ते आज दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज पण देखील त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। नक्कीच प्रीतम, त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।